राज्यातली भोंदूगिरी आणि या भोंदूगिरीला खतपाणी घालणारे तुमचे लोक आहेत. या भोंदूगिरीचा पर्दाफाश करण्यासाठी मोहीम काढा. हात जोडून विनंती आहे, आमच्या ज्ञानोबा तुकोबांचा वारकरी संप्रदाय नासू नका. लोकांच्या देवा श्रद्धा आणि धर्मावरील श्रद्धेला तुम्ही त्या ठिकाणी गैरफायदा घेऊन कुठेतरी त्यांची दिशाभूल आणि बुद्धिभेद करू नका. ही हात जोडून विनंती आहे. तुम्हाला संतांची शपथ आहे, आमचा वारकरी संप्रदाय शुद्ध आचार विचारांचा आहे, कोणाचाही भेदभाव न करणार आहे. त्या वारकरी संप्रदायाला वाचवण्यासाठी आम्ही पुढे आलोत. समस्त वारकऱ्यांना माझी विनंती आहे, ही आमची राजकीय लढाई नाहीये, आमचा राजकीय अभिनिवेश नाहीये, ही पक्षीय लढाई नाहीये. संतांचा वारकरी संप्रदाय राजकारण विरहित राहिला पाहिजे. तिथं कुठल्याही प्रकारचं पक्षीय राजकारण किंवा स्वार्थी राजकारण कुणी करू नये. अनेक प्रचारकांना, देगलूरकर असतील, अनेकांना काड सिद्धेश्वर महाराजांच्या ठिकाणी किंवा पंढरपूरमध्ये चैतन्य देगलूरकरांनी मार्गदर्शन केलं आणि अनेक कीर्तन प्रवचनकारांना भारतीय जनता पार्टीचा 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभेला प्रचार करायला लावलं पैसे देऊन. हे सुद्धा निंदनीय आहे, संतापजनक आहे. अशा प्रचारकी महाराजांना, ज्यांना वारकरी संप्रदायावर यायचंय, त्यांनी कुठल्याही पक्षाची लेबलं किंवा धर्मांध विचार तिथे पेरू नयेत, विद्वेषाचे विचार पेरू नयेत. ही हात जोडून कळकळीची विनंती आहे. त्यामुळं हे जे काही मुद्दे आम्ही मांडलेत याचा तपास झाला पाहिजे. भोंदूगिरीच्या विरुद्ध आमचा आवाज सातत्याने आम्ही उठवणार आहोत. त्यामुळं मनुवादी विचार, भोंदूगिरी, त्याचबरोबर जे सनातन धर्माचे, वैदिक धर्मातले घुसखोर आहेत, यांना आम्ही सातत्याने विरोध करत राहणार आहोत. या सगळ्या घुसखोरांच्या विरोधात आमची मोहीम चालू राहील. सगळ्यांचे पुरावे आमच्याकडे आहेत. जे 20 नावं घोषित केल्यात त्या सगळ्यांचे पुरावे आमच्याकडे आहेत. प्रत्येकाला आम्ही पुरावे देऊन इथं सिद्ध करू शकतो की तुम्ही हे कसं करू शकता. तुम्ही बघितलं असेल, एक पुण्यातले आफळे महाराज आहेत, हे कीर्तनाला शिकवतात म्हणून त्यांनी अनेक तिथं योजना काढल्यात त्यांच्या, आणि त्या आफळेंनी त्यांचं एका नोंदणी शुल्क 10,000 आहे आणि 7 दिवसाचं कीर्तन प्रवचन शिकायला 33,000 रुपये घेतात. ते हा धंदा मांडला त्यांनी संतांच्या विचाराने. हे बरोबर नाहीये. असे अनेक पुरावे आमच्या समोर आहेत. वैदिक परंपरेतले लोक मंत्र तंत्र होम हवन घेऊन संतांच्या गादीवर पण नाचतात आणि तुमची दुसरी परंपरा पण लाजवतात. खरं तर ज्ञानोबा महाराजांनी सांगितलं, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. हे सगळं विधान आम्ही केलंय. ही मांडणी तुमच्या समोर केलेली आहे. त्यामुळे लांड्याला बाडे कोण करतंय, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगावं. आम्ही तो तुम्हाला पुराव्यानेशी दाखवलेला आहे. वारकऱ्यांचा पैसा लुटलेला आहे. हे खोटे लोक आहेत. त्यामुळे हा वारकरी संप्रदाय धारकऱ्यांचा नसून वारकऱ्यांचा आहे, हे आम्हाला नम्रपणाने सांगायचे. घुसखोरांना, सामान्य वारकऱ्यांनी इथं थारा देऊ नये. सप्त्याच्या पोटी पैसे गोळा करणाऱ्या लोकांना, धर्मांध विचाराच्या लोकांना कुणी थारा देऊ नये. या अशा भोंदू लोकांना, खरं तर काही लोक स्वतःला भागवताचार्य म्हणतात, कुणी वेदांताचार्य म्हणतं, कुणी रामायणाचार्य म्हणतं, कुणी विनोदाचार्य म्हणतं, कुणी बालब्रह्मचारी म्हणतं, कुणी गायनाचार्य म्हणतं, कुणी आचार्य म्हणतं, कीर्तन केसरी, मठाधिपती, धर्माचार्य इत्यादी उपाध्या लावतात. खरं तर संत तुकोबा म्हणाले, आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. हे जगद्गुरु तुकारामांची तुम्ही विधान विसरलात का? त्यामुळं या ढोंगी रामकृष्ण हरी हा एकमेव मंत्र आहे. इथे कुणीही आचार्य नाहीत, शंकराचार्य नाहीत, कुणीही नाहीत, फक्त हरिभक्तीपरायण आहेत. त्यामुळे इथे संतांपेक्षाही स्वतःला जर कोणी विद्वान समजत असेल तर त्यांचं काय करायचं सामान्य वारकऱ्यांनी ठरवावं. सप्त्याच्या नावाखाली पैसे गोळा करणाऱ्यांना सावध राहा. कष्टाचे पैसे संतांनी असा वारकऱ्यांच्या नावाखाली कोणी धंदा करत असेल तर त्याला रोखलं पाहिजे. सर, हा तर विषय झालाच, परंतु सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांवरती वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे? कारण की बागेश्वर बाबा यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावरून तर वाद उफाळून आला. परंतु आता स्वरूपानंद महाराज हे देखील या सगळ्या संदर्भात पुढे जाऊन म्हणतात की पेशव्यांनी खरी लढाई लढली, फक्त महाराजांनी ही लढाई लढली नव्हती. अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. महाराष्ट्राचं खच्चीकरण होतंय का या सगळ्या वक्तव्यावर? हे अतिशय निंदनीय आहे. हा जो काय स्वामी स्वरूपानंद, काय त्यांचं नाव, ते जे काय बोललेत हे अतिशय संतापजनक आहे, संतापजनक. त्या स्वामी आनंद स्वरूप, बागेश्वर बाबा, धीरेंद्र शास्त्री या सगळ्यांचा मी तीव्र निषेध करतो. खरं तर निषेध करायला शब्द नाही आहेत. महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमी लोकांना, जे छत्रपती शिवाजी राजांसारखी दाढी राखतात, जे शिवजयंत्या करतात, जे शिवव्याख्याती आहेत काही लोक, आणि जे स्वतःला धारकरी म्हणवतात, धर्मरक्षक म्हणवतात,
त्या महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमी लोकांना मी हात जोडून विनंती करतो, अशा शिवरायांचा अवमान करणाऱ्या रोज ठरवून ते करतायत. मुख्यमंत्री आणि नितीन गडकरींच्या व्यासपीठावर विचारपीठावर समोर त्यांच्या हा शिवाजी महाराजांचा अवमान ते करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र तिथे सहन करतात आणि त्यांचं त्या ठिकाणी पाठराखण करण्याचं एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे. हे ठरवून भारतीय जनता पार्टीचं राजकारण आहे. महाराष्ट्रातला महाराष्ट्र धर्म त्यांना पोसायचा आहे, वारकरी संप्रदायाचा विचार त्यांना पोसायचा आहे. छत्रपती शिवरायांची त्यांना अडचणच आहे, म्हणून सातत्याने छत्रपती शिवरायांना रामदास स्वामी हेच गुरु होते असंही दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. पेशवे श्रेष्ठ दाखवायच्यात. या सगळ्याचा एकच अर्थ आहे, ब्राह्मण्यवाद रुचवायचा आहे. म्हणूनच मुख्यमंत्री मध्यंतरी असं म्हणाले होते की चर्चा करायची असेल आरक्षणाच्या बद्दलची तर माझ्या समकक्ष कुणीतरी व्यक्ती पाहिजे. म्हणजे त्यांना याच्यातनं काय सुचवायचं नेमकं हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं त्याचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.